राज्याचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या 8 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत नागपूरमध्ये हे अधिवेशन होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे शनिवार आणि रविवार या शासकीय सुट्टीच्या दिवशी देखील दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरू राहणार आहे. हा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरातील मुख्यमंत्री निवासस्थानापासून विधिमंडळ परिसर असलेल्या सिव्हिल लाईन्स भागापर्यंत पोलीस छावणीचं स्वरूप आले. यंदा अधिवेशनाचा कालावधी 8 दिवसांचा असेल. आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाची महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत राज्यातल्या सगळ्या महानगरपालिकांमधील दुबार मतदानाच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. दुबार मतदारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करा अशी सूचना निवडणूक आयोगाकडून सर्व महापालिका आयुक्तांना देण्यात आली आहे. आलेल्या हरकती आणि सूचनांवर लवकरात लवकर निरसन करा आणि कुठल्याही पद्धतीत मुदतवाढ दिली जाणार नाही असंही सांगण्यात आलं. त्यामुळे निवडणुकांची तारीख लवकरच घोषित होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. 15 डिसेंबरच्या जवळपास निवडणूक आयोग महापालिका निवडणुकीची तारीख घोषित करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बोलायचं नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची कबुली राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे. कराडमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी ते अभिवादन करत होते. यावेळी बोलताना सहकार मंत्र्यांचं अज्ञान समोर आलं. माध्यमांपासून ते पळ काढतानाही दिसून आले. तसंच बँका बुडवणाऱ्यांवर कारवाई काय होणार असा सवाल केला असता त्यांनी सिस्टीममुळे वेळ लागत असल्याचं म्हटलं. एवढंच नाही तर कर्ज बुडवणाऱ्या कारखान्यांची यादी देखील पाटील यांनी माध्यमांनाच द्यायला सांगितली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी याविषयी बोलण्यास मनाई केल्याची कबुलीच देऊन टाकली. परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील सायखेडा येथील अमित देशमुख यांचा 21 शुगर या कारखान्यावर पहिल्या उचलीच्या मागणीसाठी 4 दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू होतं. अखेर हे आंदोलन उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण यांच्या मध्यस्थीने मागे घेण्यात आलं. 2725 रुपये पहिल्या उचलीवर आंदोलनकर्ते मान्य झाले असून जिल्ह्यातील ऊसाच्या पहिल्या उचलीची कोंडी फुटली आहे. बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ऊस दराचे आंदोलनाचे लोण परभणी जिल्ह्यात पसरून सोनपेठ पर्यंत पोहोचलं होतं. 21 शुगर या कारखान्यावर 1 डिसेंबर पासून ठिय्या आंदोलन सुरू होतं. युवा शेतकरी संघर्ष समिती, स्वाभिमान शेतकरी संघटना, किसान सभा व ऊस उत्पादक शेतकरी यांचं हे आंदोलन 4 दिवसांपासून सुरू होतं. साताऱ्यात मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या कन्येचा विवाह रविराज देशमुख यांच्याशी संपन्न झाला. या लग्न सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती होती. विवाह सोहळ्यात शिवेंद्रराजे भोसले यांनी एक अत्यंत अभिनंदनीय पाऊल उचलून सामाजिक बांधिलकीचं अनोखं दर्शन घडवलंय. मुलीच्या शुभविवाह प्रसंगी त्यांनी लातूर जिल्ह्यातील ओल्या दुष्काळग्रस्तांसाठी 10 लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. शिवेंद्रराजे भोसले हे लातूरचे पालकमंत्री आहेत. दरम्यान या शाही सोहळ्याला फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य मंत्री, आमदार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. गेल्या काही दिवसात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण होताना दिसतीये. याचा परिणाम सोन्याच्या किमती वाढण्यात झालाय. परिणामी एकाच आठवड्यात सोन्याच्या किमतीत थोडी नव्हे तर तब्बल 5,000 रुपयांची वाढ होऊन 1 तोळे सोन्याचा दर जीएसटीसह 1,31,000 जाऊन पोहोचलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे गेल्या काही दिवसांमध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण सुरू आहे. एकाच आठवड्यात सोन्याचे दर हे जीएसटीसह 1,26,000 वरून 1,31,000 जाऊन पोहोचले. पुढील काळात अजूनही सोन्याचे दर वाढू शकतात असा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी वर्तवलाय. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे गुरुवारी सायंकाळी नवी दिल्लीत आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालम विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. दरम्यान काल रात्री देशात आलेल्या पुतीन यांच्यासाठी खास मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान त्यांचा हा दौरा दोन्ही देशांसाठी महत्त्वाचा ठरणार असून दोन्ही देशात अनेक महत्त्वाचे करार देखील होणार आहेत. त्यांच्या आजच्या दुसऱ्या दिवशीच्या दौऱ्यात ते राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण करतील. त्यानंतर राष्ट्रपती भवनमध्ये त्यांचं स्वागत करण्यात येईल. या ठिकाणी ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील. हैदराबाद हाऊसमध्ये भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेतही ते सहभागी होणार आहेत. त्यानंतर संयुक्त निवेदन जारी केले जाईल. रशियाची सरकारी वाहिनी आरटीच्या भारतातील वाहिनीचे पुतीन अनावरण करणार आहेत. त्यानंतर ते रशियाला रात्री उशिरा रवाना होणार आहेत.
पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांचीच भाषा आता बांगलादेशातले लोक बोलू लागलेत. देशाचे निवृत्त ब्रिगेडियर जनरल अब्दुल्ला हिल अमान आझमी यांनी भारत विरोधात गरळ ओकली आहे. जोपर्यंत भारताचे तुकडे तुकडे होत नाही तोपर्यंत बांगलादेशात शांतता निर्माण होऊ शकत नाही, असं त्यांनी म्हटलंय. अब्दुल्ला हिल अमान आझमी यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून मनातला द्वेष व्यक्त केलाय. जोपर्यंत भारत देशाचे तुकडे तुकडे होणार नाहीत तोपर्यंत ते बांगलादेशला शांततेत जगू देणार नाहीत. देशातील प्रसार माध्यमे, देशाची संस्कृती आणि बुद्धिजीवींच्या जगात भारत सर्वत्र हस्तक्षेप करत असल्याचा आरोप देखील आझमी यांनी केला. टीम इंडियाची स्टार क्रिकेटर स्मृती मांधाना आणि म्युझिक कंपोजर पलाश मुच्छल यांचं लग्न अचानक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला स्मृतीच्या वडिलांच्या तब्येतीचं कारण देण्यात आलं, मात्र त्यानंतर पलाशचे फ्लर्टी चॅट समोर आल्यानं हा गोंधळ आणखीन वाढला. मात्र यावर दोन्ही कुटुंबाकडून ठोस प्रतिक्रिया देण्यात आली नाही. त्यात आता पलाशची बहीण गायिका पलक मुच्छलने या लग्नासंबंधी 2 शब्दात माहिती दिली आहे. तिनं दोन्ही कुटुंब कठीण काळातून जात आहेत, त्यामुळे आपण शक्य तितकी पॉझिटिव्हिटी पसरवूया असं म्हटलंय. त्यामुळे आता हे लग्न कधी होणार हे सांगता येणार नसल्याचंही स्पष्ट दिसतं. अभिनेत्री अमृता खानविलकरनं आजवर प्रत्येक माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, पण वर्ष संपताना अमृता प्रेक्षकांना एक खास सरप्राईज देणार आहे. ते म्हणजे अमृता लवकरच एका नव्या कोऱ्या नाटकातून रंगभूमीवर काम करताना दिसणार आहे. लग्न पंचमी या नाटकातून अमृता रंगभूमीवर पदार्पण करणार असून लवकरच हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसापूर्वी अमृताने तिच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. यामध्ये तिनं येणाऱ्या वर्षात काहीतरी मनाच्या अगदी जवळ असलेला प्रोजेक्ट घेऊन येणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसारच आता ती या नव्या नाटकातून रंगभूमीवर काम करताना दिसणार आहे.